पाहतोय तो म्हणजेच रजत मुंडे, संकेत कडू, राजपूर ग्रामीण स्टार संघाकडून संकेत कडू, प्रसाद भूते, प्रथम कडू, अमित तांडेल, समीर शिंदे, सचिन शिवणेकर, संकेत शिवणेकर, स्वरूप कदम, सिद्धांत नार्वेकर, आशिष मालवणकर, निवृत्ती भोसले, प्रथमेश भेरे आणि ओंकार थारली हा इम्पॅक्ट प्लेअर असेल. पण या ठिकाणी ही प्लेइंग लिस्ट राजापूर ग्रामीण स्टारची आपण पाहतोय. चला टीम लिस्ट येते आता RR11 डोंबिवलीची. चला मॅच ऑन करा. पुढच्या 2 मिनिटांमध्ये पहिला बॉल डिलिव्हर झाला पाहिजे. 6:43 झालेत. 6:45 पहिला बॉल डिलिव्हर होईल आजच्या वेळापत्रकातला. पहिलाच बॉल स्वीप केलाय आणि फायटर जेट सुरू झालाय आणि या तिसऱ्या संध्याकाळची सुरुवात परफॉर्मन्स अप लेवलचा नेहमीप्रमाणे योगेश पेणकरचा षटकार साधावा. धावसंख्या 6 झाले. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, थोडं प्रेशर आहे गोलंदाजावर आणि तेच प्रेशर आता मागच्या चेंडूवर जाणवलं. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत ते म्हणजेच आशिष बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. आशिष मालवणकर जे अणसुरीला बिलॉंग करतात राजापूरमध्ये आणि त्यांच्या पहिल्याच बॉलवर स्वीप करताना योगेश पेणकर यांनी षटकार वसूल केला. पुढचा बॉल वाईट, धावसंख्या पोहोचते 7. नेक्स्ट बॉल स्विच हिट खेळायचा प्रयत्न, कटर चांगले आहेत गोलंदाज आशिष मालवणकर यांच्याकडे. त्याचमुळे जरी पहिल्या बॉलवर ते महागडे ठरले, फटका त्यांनी ऍडजस्ट केला होता. योगेश पेणकर आता उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात. अफजलजी मखदूम जे टीम मेंटॉर आहेत RR11 डोंबिवलीचे, नेहमीप्रमाणे उत्तम दर्जाचं नियोजन संघ बांधणी ते करतात. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. ओव्हर द विकेट, चांगला बॉल बॅकला खाली घेतलं, एक्स्ट्रा कव्हरला प्लेस केल्या. बॉल क्षेत्ररक्षक मिडऑफचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट करतो योगेश पेणकर आणि स्ट्रायकर एंडला रजत मुंडे येत आहेत. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 8 या आकड्यावर. आढावा दोन्ही संघांना मागच्या 2 दिवसांमध्ये जे काय झालंय तो आहे. त्याचमुळे योगेश पेणकर सुद्धा आपल्या फटक्यांवर नियंत्रण ठेवत आहेत, कारण चांगल्या चेंडूला सन्मान तर द्यायलाच लागेल. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये पहिल्याच षटकापासून जर तोडफोड सुरू केली तर ते धोकादायक ठरू शकेल. त्याचमुळे बॅकटिपला खाली घेऊन बॉलला सन्मान देताना स्ट्राईक रोटेट केली आणि धावसंख्या पोहोचते आता 8 वर. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट कव्हर, मिड ऑन, फाईन लेग, स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण रजत मुंडे यांच्यासाठी सेट केलेलं आहे. सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आणि वाईड ऑफ डीप मिड विकेट असं प्रोटेक्शन आहे. आतापर्यंत चेंडू हाताळलेत या षटकातले एकंदरीत 3 आणि 3 चेंडूंमध्ये RR11 डोंबिवली संघाची धावसंख्या आहे 8 धावा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट प्लेसमेंट, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतात. राजापूर ग्रामीण स्टार हा संघ सुद्धा पूर्ण अभ्यासाने आलेला आहे. प्रतिस्पर्धी संघामध्ये तगडे फलंदाज आहेत. आपल्याला सुद्धा तशीच तिखट गोलंदाजी करावी लागेल आणि तसाच अप्रोच आतापर्यंत आशिषचा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती थोडेसे महागडे ठरले, पण काय कमबॅक केले त्याने पुढच्या 3 चेंडूंवर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 9. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केला, मिड ऑफ आहे सर्कलच्या आतमध्ये. योगेश पेणकर यांनी मात्र जागा सोडली. दरम्यान एक सिंगल कंप्लीट झाले. रजतने तो कॉल स्वीकारला. योगेश पेणकर हे डेंजर एंडला होते, त्यामुळे त्यांना वेगानं धावायचं होतं आणि त्यांनी वेग पकडला आणि त्यांना अडवणं, त्यांना थांबवणं जवळपास अशक्य असतं जेव्हा ते सुरू होतात. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 10 या आकड्यावर.
आमचे साथी समालोचक अमोल जमदाडे सर आणि बादल चौधरी सर यांचं आगमन समालोचन कक्षामध्ये. राजश्रीताई पवार यांचा संघ रिव्हर्स स्वीप ॲट हिज बेस्ट. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. रजतचा फटक्याचा उत्तम आविष्कार. धावा मिळतील 4. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर एक पॉझिटिव्ह स्टार्ट दिसते RR11 डोंबिवली या संघाची आणि दोन्ही फलंदाज आता सेट झालेत असंच त्यांच्या खेळण्याच्या शैलीवरून दिसून आले. धावसंख्या 14 झाले. बिनबाद 14. 14 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आशिष मालवणकरचं षटक थोडंसं महागडं राहिलं. पहिल्या षटकावर नियंत्रण फलंदाजी करणाऱ्या संघाचं राहिलं. पहिल्या बॉलवर षटकार, शेवटच्या बॉलवर चौकार आणि त्याचमुळे सुरुवात आणि शेवट पहिल्या षटकाचा RR11 डोंबिवली संघाच्या बाजूने गेलेला आहे. बघा ओव्हर ब्रेकमध्ये टाइमपास लोक 25 मिनिटांचा कालावधी आहे तुम्हाला 5 षटकं पूर्ण करण्यासाठी. जर तसं घडलं नाही तर मग सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला घ्यावे लागतील 6व्या षटकामध्ये. त्याचमुळे एक डाव हा 30 मिनिटांच्या आत पूर्ण व्हायलाच हवा. ती माहिती आम्ही पहिल्या दिवसांपासून देतोय आणि आपण देखील त्या गोष्टीला अचूक पद्धतीने सांभाळाल, लक्षात घ्याल, आपलं वर्तन तसं कराल. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. सेकंड ओव्हरसाठी येत आहेत अमित तांडे जे विरार अर्नाळाचे गोलंदाज आहेत. प्रसाद भुते हे सुद्धा खूप चांगलं ग्रामीण क्रिकेट खेळत आहेत. त्याचमुळे संघमंडळी करायची, राजापूरमधील खेळाडूंना बॉन्ड करायचं, एका व्यावसायिक स्पर्धेत घेऊन यायचं, त्यांना तो अनुभव द्यायचा, तो प्रयत्न आहे राजापूर ग्रामीणच्या पूर्ण संघाचा आणि म्हणूनच तो अनुभव तुम्हाला भविष्यामध्ये खूप मदत देऊन जाईल. सन्माननीय भाईजी नरे यांचं देखील आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सन्माननीय शैलेजी लोके हे देखील तुम्हाला मुख्य मंचासमोर पाहायला मिळत आहेत. सन्माननीय राजश्रीताई लोके पवार या देखील संघमालक आहेत RR11च्या आणि मंगेशी पारकर यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेला आपलं योगदान दिलेलं आहे. सन्माननीय काकाजी नरे मी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे आणि अमित तांडेल बॉलिंग ट्रॅकवर आहेत. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला योगेश पेंडकर. पहिल्या षटकाचा खेळ संपून RR11 एका चांगल्या स्थितीत दिसतो जसा मी उल्लेख केला आहे. 14 धावा, एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप होते पहिल्या विकेटसाठी. अमित पुढे आले होते. बॅटचा संपर्क झालाय. बॉल जातोय मागे. शॉट थर्ड मॅनला थ्रू बॅटिंग एंडला तोपर्यंत पूर्ण केली एक सिंगल. योगेश एका वेगळ्याच भूमिकेमध्ये आज दिसत आहेत. जास्तीत जास्त धावांसाठी ते प्रयत्न करतायत कारण त्यांनी पहिल्या षटकानंतर लगेचच बॅटिंग पॉवर प्लेची निवड केली. जास्तीत जास्त धावा बनवायच्या तोच त्यांचा अंदाज दिसून आला. पहिल्या स्ट्रोकवर त्यांनी जसा आपला क्रॉस बॅटेड अप्रोच दाखवला होता या षटकाच्या पहिल्या बॉलवर सुद्धा तसाच त्यांचा इंटेंट होता स्टेप आउट होऊन खेळण्याचा. पण गोलंदाज अमित तांडेल यांना सुद्धा त्या ब्राईट गोलंदाजीसाठी ओळखलं जाते. नेहमीच त्यांना आपण तशीच दर्जेदार गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे. कटर्स त्यांच्याकडे आहेत, व्हेरिएशन त्यांच्याकडे आहे, रिदम त्यांच्याकडे आहे. अमित तांडेल कटर्स आहेत. मी उल्लेख तोच केला होता. गती नव्हती या चेंडूमध्ये पण बॉलला रोटेशन मिळते. नवीन फर असलेल्या बॉलला रोटेट करण्याची क्षमता खूप कमी गोलंदाजांकडे. त्यापैकी एक गोलंदाज आपल्याला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतात अमित तांडेल आणि शार्प बॉल टर्न घेतोय टप्पा पडल्यानंतर आणि म्हणूनच थोडासा संभ्रमात फलंदाज रजत. यावेळी संपर्क झालाय. बॉल पोहोचतोय वाईड ऑफ मिडॉनला. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर सर्कलच्या आतमध्ये तोपर्यंत पूर्ण केली जाते एक सिंगल. एका धावेची होते वेळ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. चला पुढचे दोन्ही संघ तयारीत राहायचे टॉससाठी. उमेश 11 हुमरट आणि साईश 11 सावंतवाडी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. हो बेल्स डीप होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण तिन्ही स्टम्प्स मोकळ्या ठेवला तर योगेश पेंडकरने आणि लगेचच ते काम ज्यासाठी दुसऱ्या षटकासाठी अमित तांडेला आणलं होतं ते काम पूर्ण केलं. योगेशचा विकेट मिळवला. धक्का बसतोय पहिला. RR11 डोंबिवली. विजय पावले मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. योगेश पेंडकर यांना परतावं लागतं कारण ते रोटेशन जे चेंडूचं आहे टप्पा पडल्यानंतरचं अमित तांडेलचं त्यांनी ओळखलं आणि त्यांचा जो इंटेंट होता मोठ्या फटक्यांचा सातत्याने तो विचार करत होते आणि म्हणूनच यावेळेस सुद्धा त्यांनी जागा सोडली आणि त्या संधीचा फायदा अमित तांडेल. धावसंख्या आहे फक्त 17.
इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. शेवटचा बॉल येतोय हा डॉट आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकां समाप्तीनंतर आता कंट्रोल दिसतोय तो म्हणजेच राजापूर ग्रामीण स्टारचा. 2 षटकाचा खेळ संपूल RR11 डोंबिवली संघाची धावसंख्या आहे 17. 17 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. जेव्हा एकाच परिसरातील खेळाडू एका संघात असतात अशा वेळेला कोणाकडून काय काढून घ्यायचं हे कॅप्टनला माहिती असतं आणि त्याचमुळे आता प्रसादला माहिती आहे अमितकडे नेमकं काय होतं आणि त्यांना ते द्यायचं होतं, त्यांनी ते दिलं सुद्धा. इकॉनॉमिकल राहिले, विकेट टेकर ही भूमिका त्यांनी पूर्ण केली आणि त्याचमुळे आता चुरस दोन्ही संघांची पाहायला मिळते. हा सामना जिंकण्यासाठी जी सुरुवात अपेक्षित होती दोन्ही संघांकडून एक षटकामध्ये ती सुरुवात पाहायला मिळाली. पहिलं षटक RR11 डोंबिवली संघाच्या बाजूने गेलं आणि दुसरं षटक राजापूर ग्रामीण स्टार या संघाच्या बाजूने घडलं आणि त्या तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. स्वरूप कदम जे विल्थेचे खेळाडू आहेत आणि आता राजापूर ग्रामीण स्टार या संघाकडून व्यावसायिक क्रिकेट खेळत आहेत. तर स्वरूप कदम बॉलिंग ट्रॅकवर म्हणजे 3 वेगवेगळे पर्याय आतापर्यंत राजापूर ग्रामीण स्टारच्या कॅप्टनने वापरलेले आहेत. फलंदाजाला तो एक खेळ खेळायचा आहे पण तो खेळ खेळण्यासाठी गोलंदाजाचा अभ्यास असणं आवश्यक आहे. त्याचमुळे कदाचित पहिल्यांदाच 2 संघ एकमेकांसमोर आहेत. अभ्यास आढावा अंदाज तितका नाहीये प्रतिस्पर्धी खेळाडूचा. विजय पावले स्ट्रायकर एंडला शफल झाले यार. त्यानंतर बॉलला स्लॉग केलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. प्रयत्न लाजवाब होते क्षेत्ररक्षकाचे पण ते प्रयत्न पडले कमी आणि मिळते 6 धावांची हमी. येतोय षटकार. जबरदस्त एफर्ट्स सिद्धार्थ नार्वेकरचे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहायला मिळाले आणि बघा रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय पूर्णपणे शफल झाले होते. बॅलन्स चुकला होता. ऑन साइडला स्लॉक केलाय बॉलला. खूप चांगलं एलिव्हेशन मिळालं, फोर्स मिळाला पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने जबरदस्त एफर्ट्स लावले आणि पूर्णपणे आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि बॉलला आत ढकलण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न कमी पडला. पण एफर्ट्ससाठी 100 पैकी 100 गुण सिद्धार्थ नार्वेकरला. विजय पावलेच्या पहिल्याच बॉलवर षटकार येत आहेत आणि आता पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये पोहोचतोय. RR11 धावसंख्या पोहोचते आता 23 वर. उलटा खेळण्याचा प्रयत्न, बॉल जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. कमिटमेंट पहिलाच होती रजतची आणि आता दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील का तर नाही. बॅकअप म्हणून स्वतः गोलंदाज येतोय बॉल अडवण्यासाठी. काही चुका होत आहेत क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये आणि त्या चुकांना सुधारावं लागेल कारण आपण एका स्पर्धेत सहभागी होतो. जिंकण्याचाच उद्देश प्रत्येक संघाच्या मनात असतो आणि त्याचमुळे प्रतिस्पर्धी संघ कितीही ताकदीचा असू द्या, कितीही अनुभवाचा असू द्या, आपण जिंकायचं आहे तोच एक पॉझिटिव्ह अप्रोच प्रत्येक खेळाडूच्या मनात असायला आणि आतापर्यंत तोच अप्रोच दिसतोय राजापूर ग्रामीण स्टारच्या. पण रजत मुंडे अंडर एस्टिमेट करून चालणाऱ्या रजतला जितके ते शांत दिसतात त्याहून दुप्पट आक्रमक ते खेळतात. तर बॉलिंग ट्रॅकवर स्वरूप ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न तितका रास्त नव्हता. कटर्स चांगले आहेत गोलंदाजांकडे. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट होतोय आणि त्याचमुळे बॉलला बाहेर वळवण्याची क्षमता, बॉलला आत पाठवण्याची क्षमता गोलंदाजांकडे आहे. तिन्ही गोलंदाजांचा आपण आढावा घेतला तर पहिलं षटक होतं आशिष मालवणकरचं जे मागणं राहिलं जे होतं जवळपास 14 धावांचं. दुसरं षटक होतं अमित तांडेलचं जे फक्त आणि फक्त 3 धावांचं राहिलं आणि त्यामागोमाग आता स्वरूपचं हे षटक आतापर्यंत 7 धावांचं राहिलेलं आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि त्यांनी खर्च केल्यात 7 धावा. चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आपण मागच्या 3 दिवसांचा आढावा घेतला. ज्ञानेश तर 60 धावा ओके मध्ये आहेत. जर तुम्हाला त्या टार्गेटपर्यंत पोहोचायचं आहे तर तो अभ्यास प्रत्येक षटकाला किती धावा यायला हव्यात तो तुमच्या मनात असायला हवा. आणि आतापर्यंत गोलंदाजीचा जर आपण स्तर पाहिला तो चांगलाच राहिलेला आहे कारण त्यांना माहिती आहे की प्रत्येक खेळाडू हा विक्रमादित्य आहे प्रतिस्पर्धी संघाचा. त्याचमुळे आपल्याला टिकायचं आहे तर मग स्वाभिमान विकून चालणार नाही आणि तोच खेळ आतापर्यंत गोलंदाजांचा दिसतोय. रजत मुंडे ज्यांच्या वतीने आतापर्यंत योगदान मिळालेलं आहे 6 धावांचं. त्यांचा वैयक्तिक खेळ 6 धावांचा राहिलेला आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा लक्ष वेधूया. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. बाकी दर्शक सर्कलच्या बाहेर. क्रॉस बेटेड एलिव्हेशन नव्हतं तितकं. बॉल जातोय स्क्वेअर लेगला, स्टॉप केला जातोय डीप मध्ये, पूर्ण होतोय बॉलिंग एंडला. तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते एका धावेच्या मदतीनं 25 धावा, 25 रन्स ऑन बोर्ड.
एक्सपेक्टेशन वाढलं होतं जेव्हा पहिल्या षटकामध्ये 14 धावा गोळा केल्या होत्या दोघांनी आणि दोघं फलंदाज सेट झाले होते, योगेश पेंडकर आणि रजत मुंडे. पण त्यानंतर अमित तांडेलचं षटक आलं आणि कुठेतरी स्वप्न जे पाहिलं होतं ते स्वप्न कदाचित धुळीस मिसळलं, कारण 3 धावा मिळाल्या त्या षटकामध्ये. जागा बनवली, कट केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड पॉइंटला, पोस्टिल बॉलवर तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, विजय पावले जितक्या वेगानं ते चेंडूची हाताळणी करतात तितक्याच वेगानं ते खेळपट्टीवर पळतात आणि त्याचमुळे त्या 2 धावा त्यांनी पळून पूर्ण केल्या आणि त्यांना साथ मिळाली रजत मुंडेची. 2 धावांची होते वर धावसंख्या पोहोचते 27. 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. मधल्या फेज मध्ये धीम्या गतीनं धावसंख्येचा स्तर घेऊन जायचा आहे, असाच कुठेतरी खेळ आतापर्यंत या 2 फलंदाजांचा अधूनमधून मोठे स्ट्रोक्स येत आहेत विजय पावलेच्या बॅटमधून. उलटॉस बॉल, उलटा स्ट्रोक खेळला, क्षेत्ररक्षक आहेत डीप बॅकवर्ड पॉइंटला, सेकंड अटेम्प्ट मध्ये ते झेल टिपत आहेत आणि उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न विजय पावलेचा फसलेला आहे. धक्का बसतोय दुसरा RR11 डोंबिवली. तर विजय पावले बाद झालेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी अमित नाईक हे नवीन बॅटर मैदानात पोहोचतायत, ज्यांच्या नावावर ISPL मध्ये लगातार 3 षटकार खेचण्याचा विक्रम सुद्धा आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम त्यांनी गाजवलं होतं आणि पाहूया आता आहे ग्रीन पार्क स्टेडियम ते गाजवतात का. तुर्तास 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे RR11 डोंबिवली या संघाची 27 धावा 2 गडी बाद, 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3. टीम RR11 डोंबिवली. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी अमित तांडेलाच बोलवण्यात आलेला आहे कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. कॉन्क्रीटच्या विकेटवर खूप चांगला खेळ अमितचा नेहमीच आपण पाहिलेला आहे आणि आज सुद्धा तीच कॉन्क्रीटची विकेट आणि त्याचमुळे तोच खेळण्याचा स्तर आता अमित तांडेलचा या अगोदर आपण पाहिलेला आहे. पण आता या षटकामध्ये तसंच चित्र पाहायला मिळेल का, कारण म्हणतात ना की जखमी वाघ अजून जास्त खतरनाक असतो. त्याचमुळे आता हे 2 फलंदाज त्यांचा इंटेंट कसा आहे या षटकामध्ये ते पाहणं देखील तितकंच रंजक ठरेल. आज मिस्टर IPL सन्माननीय कुणाल दत्ते सरांचा आवाज सुद्धा आपण समालोचन कक्षातून ऐकणार आहोत. या अगोदर बादलजी चौधरी, मालवणी सम्राट, जी भाषा त्यांनी पूर्ण भारतात पोहोचवली, खरंच त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. आपल्या मायबोलीला त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून पूर्ण जगात नेलं. सुप्रीमो चषकामध्ये मागच्या 2 पर्वांपासून त्यांचा आवाज गाजतो आणि यावर्षी सुद्धा तुम्हाला ते सुप्रीमो चषकामध्ये आपल्या आवाजाची छाप सोडताना पाहायला मिळतील. एका बाजूला अमोल जमदाडे सर, कोकणातलं हे रत्न, यांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोतच. फोर्स केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, पोस्टिल स्ट्रेट लॉंग ऑफला, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न अजूनही चालू नाही केले. घाई गडबड दिसत नाहीये. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, नो डाऊट अबाउट इट, पण आपण सुद्धा चांगला खेळ देऊ शकतो तेच रजतला माहिती आहे. त्याच्यामुळे अजूनही ती घाई ते करत नाहीयेत. खेळपट्टीवर जितक्याही ते थांबतील तितक्या धावा होऊ शकतील असाच त्यांचा अभ्यास आहे. आणि त्याचमुळे आता पाहूया विजय पावले बाद झाल्यानंतर अमित नाईकचा खेळ संघासाठी कसा मिळतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 28 या आकड्यावर, 28 धावा 2 गडी बाद. जर याच गतीने धावफलक पुढे गेला तर 55 ते 60 धावा बनवू शकतील. साधा प्रयत्न दुनिया विचारत नाही, तुमचे प्रयत्न संघर्षाचेच असायला हवे आणि तो संघर्ष आतापर्यंत गोलंदाज अमित तांडेलचा पाहायला मिळाला. फॅन्टॅस्टिक बॉलिंग. पहिल्या षटकात त्यांनी 3 धावा खर्च केला आणि आतापर्यंत या षटकाची सुरुवात सिंगलने केलेली आहे. तुमचा हुद्दा तुम्ही ठरवत असता, तुमच्या कामगिरीवरून तुमचा हुद्दा वाढतो क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तो सुद्धा टिकवलेला आहे अमित तांडेलने. ओव्हर द विकेटनं जागा बनवली, नाईसली कट टुवर्ड्स बॅकवर्ड पॉइंट. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. गोलंदाजाने सुद्धा काय क्षेत्ररक्षण ऍडजस्ट केलेलं आहे. फलंदाजांचा कम्फर्ट झोन ओळखून क्षेत्ररक्षण सेट केले. एक क्षेत्ररक्षक आहे लेफ्टी बॅटरसाठी डीप स्क्वेअर लेगला, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर. हे प्रोटेक्शन सेट केलं रजत मुंडेसाठी. रजत यांनी देखील अजूनही तो अटॅकिंग अप्रोच बाळगला नाहीये, पण पाहूया किती वेळ ते स्वतःवर नियंत्रण ठेवतील. ऑन साइडला बैठक, बॉलला पाठवला डीप मिड विकेट सीमारेषा पार, एकच मारलाय, सॉलिड मारला, येतोय RPM षटकार. चला उमेश 11 हुमरट, आपण आला असाल तर समालोचन कक्षात आपल्या येण्याची नोंद द्यायची आहे.
रिप्लेमध्ये बघा, हा त्यांचा आवडता पेटर्न स्ट्रोक आहे. गुडघ्यावर बॅलन्स करून स्लॉग हिट खेळणं त्यांना पसंत आहे आणि त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये हा स्ट्रोक त्यांनी खेळला आणि बॉल स्टेडियमच्या पलीकडे उडवला. षटकाराची नोंद रजत मुंडे यांनी दिली. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता वेग पकडते आणि पोहोचते 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड. चांगला बॉल, पायांचं मोजमाप विचारणारा परफेक्ट यॉर्कर गोलंदाज अमित तांडेल यांच्याकडे आहे. बॉल हलकासा टर्न झाला आणि यष्ट्यांना फुंकर मारून बॉल विकेट किपरच्या हातात विसावला. काय पुनरागमन आहे. दबावामध्ये कित्येकांचा खेळ खराब होतो, पण या ठिकाणी अमितचा खेळ नेहमी सुधारतो आणि तेच चित्र पाहायला मिळालंय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला. या षटकात धावसंख्येत आपण पाहतोय RR11 डोंबिवलीची 35 झाले. यालाच म्हणतात तोडीस तोड प्रतिउत्तर. ते द्यायचंच आहे. प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर दबाव टाकण्यासाठीच नेहमीच तयार असतो, पण त्या दबावाला झेलण्याची क्षमता तुमच्याकडे असायला आणि तीच क्षमता आतापर्यंत अमित तांडेलची पाहायला मिळते. 5वा बॉल या षटकातला ओव्हर द विकेट लेफ्टी बॅटरसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईल्ड लाईनच्या आतून ट्रॅव्हल झालाय असंच निरीक्षण पंचांचं आहे. आणि या ठिकाणी चला एक रेफरल जो आहे तो आता बॅटर्सने निवडलेला व्हाईट बॉलचा निर्णय त्यांना अपेक्षित आहे. ओरिजिनल डिसिजन इज फेअर बॉल. तर आपण पोहोचतोय पुन्हा एकदा 70 स्पोर्ट्सच्या PCR रूम मध्ये आणि या घटनेला स्लो मोशन मध्ये पाहणार आहोत. श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक भेदभाव काल आपण पाहिलं तर ॲम्ब्युलन्स कार्डियक ॲम्ब्युलन्स देखील अनावरण. तर व्हाईट बॉल आहे. तर यस रिव्ह्यू रिटेंड. व्हाईट बॉलची एक धाव मिळते आणि एका धावाच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड. रिव्ह्यू यूज करणं हे देखील अनुभवाचं काम आहे आणि तो रिव्ह्यू वापरलेला आहे. दरम्यान आता रजत मुंडे पुन्हा एकदा आपल्या अटॅकिंग मोडवर जात आहेत का की काउंटर अटॅक गोलंदाज अमित तांडेलचा. क्रॉस बॅटेड पुन्हा एकदा. आता मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. बॉल जातोय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. रजत मुंडेचा ब्लास्ट येतोय लगातार दुसरा षटकार. रजत जर सुरू झाले तर त्यांना थांबवणं जवळपास अशक्य आहे आणि मी म्हणालो होतो की ते सुरुवात थोडी धीमी देतात पण त्यानंतर त्यांना थांबवणं जवळपास अशक्य असते आणि त्याचमुळे आता कधी कधी योग्य त्या वेळेची वाट पाहायची असते आणि ती योग्य त्या वेळ वाट पाहिली आणि आता प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी आता आपल्या कक्षेत घेतलेला आहे. लक्षपूर्वक खेळ आता मैदानाच्या आतमध्ये रजत मुंडेचा दिसतोय. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या 42 वर पोहोचलेली आहे. 42 रन्स ऑन बोर्ड आणि या षटकातला आता आहे हा शेवटचा बॉल. पुन्हा एकदा ऑन ड्राइव्ह क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या बॉलवर पोहोचले. कॅच कंप्लीट. परिस्थितीचा होता दबाव आणि विकेट घेऊन पाडला आपला प्रभाव. अमित तांडेल करतोय पुनरागमन आपल्या संघासाठी. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 42. गडी बाद झालेत 2. दोन फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावसंख्या 42. 42 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. माफ करा 3 फलंदाज बाद झालेत. विजय पावले, रजत मुंडे आणि योगेश पेणकर हे आघाडीचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन गोलंदाज कुठला निवडला जाईल त्यासाठी चर्चा आहे. मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका. जसा मी तुम्हाला उल्लेख केला होता या अगोदर की तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण करायची आहेत. त्या अंतर्गत आपण सुद्धा आपलं वर्तन योग्य कराल अशीच अपेक्षा आम्हाला आहे. इजाज नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्रायकर एंडला अमित नाईक. म्हणजे 3 फलंदाज ज्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं होतं, ज्यांच्या वतीनं
षटकार खेचले गेले होते ते आता बाद झालेले आहेत आणि आता फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. याच वेगानं जर गेले तर 65ची मजल गाठली जाऊ शकते. आणि पाहूया बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. स्वरूप कदम यांनाच पुन्हा एकदा प्रमोट करण्यात आलेले, ज्यांनी तिसरं षटक या अगोदर हाताळलं होतं. स्वरूप तयार बॉलिंग ट्रॅकवर. इनसाइड आउट. अमित नाईकचा हा पेटन स्ट्रोक आहे. बॉल जातोय डीप कव्हर सीमारेषेच्या पार. मिळते या धावा 1 2 3 4. अमितच्या वतीनं मिळतात 4 धावा. चौकार. तुमच्याकडे पर्याय किती आहेत, त्या पर्यायांचा वापर योग्य त्या पद्धतीने झाला पाहिजे. या अगोदर गोलंदाजीचे पर्याय आपण पाहिले. 2 पर्याय ज्यांना 2-2 षटकं हाताळण्याची संधी मिळाली. स्वरूप कदम आणि अमित तांडेल. पडता अमित नाईक. फरक नाही पडत लॉजिकचा. खेळ माझा मॅजिकचा. बॉल जातोय थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील धावा 4. लगातार दुसरा चौकार. लगातार 2 चौकार आणि धावांची रसद तो पुरवतोय. आणि अशा पद्धतीने RR11 डोंबिवली संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 50वा. 50 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. अमित नाईक आता सुरू झालेला आहे. आणि आता हा जो पॅकेज आहे किती फायदा मिळून देतोय RR11 ला. येणार 2 षटकांचा खेळ ते सांगेलच, पण आता टार्गेट केलंय गोलंदाज स्वरूप कदमला. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार. फुल टॉस ड्राईव्ह केलं. तितका कन्व्हिनियंट स्ट्रोक नाहीये. बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर वेगानं. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 51. 51 रन्स ऑन बोर्ड. इजाज कुरेशी मागच्या सुप्रीमो चषकाच्या 10व्या पर्वामध्ये ज्याचं अर्धशतक आपण पाहिलं आणि यावर्षी देखील चांगला खेळ खेळण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. आज देखील या नावाची चर्चा आहे. नेहमीच एक उत्तम दर्जाचं स्ट्रायकर बॅटर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. क्रमांक 5 वर इजाज कुरेशी बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्वरूप कदम राजापूर ग्रामीण स्टार साठी. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हरचे. बॉलवर पोहोचतात. आरामात बॉल कलेक्ट करून बॅटिंग एंडला थ्रो होईल तोपर्यंत एक सिंगल. प्रसाद भुते ॲज अ विकेट किपर आपण पाहतोय. एक सिंगल मिळते. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार जरी आलेत तरी सुद्धा जे द्यायचंय ते द्यायचंय. आपण एक्सक्यूज देऊ शकत नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी चांगला खेळ गोलंदाज स्वरूप कदमचा आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आल्यानंतर दोन्ही फलंदाजांना थांबवण्याचं काम, त्यांच्या मनातले फटके फक्त मनात ठेवण्याचं काम गोलंदाज स्वरूप कदम यांनी केलेलं आहे. पुढचा बॉल अराउंड विकेट. बॅटची टॉपेज. गोलंदाज स्वतः येतोय बॉल खाली आणि स्वरूपने विकेट मिळवलाय. तो म्हणजेच अमित नाईकचा धक्का बसतोय. 4था RR11 डोंबिवलीला विकेट डाऊन. अमितचा विकेट आता स्वरूप मिळवतोय. अडचणींवर मात केली तर मग तुम्हाला यशाची साथ मिळेल आणि तीच आता कुठेतरी भूमिका गोलंदाज स्वरूप कदम घेतोय. अडचणींवर मात करतोय. फलंदाजांच्या स्ट्रोक्सला ओळखतोय आणि त्यांना कसं अडवता येईल, त्यांना आपल्या जाळ्यात कसं अडकून ठेवता येईल त्यासाठी त्यांनी मागच्या 3 चेंडूंवर प्रयत्न केले. आणि मोठ्या फटका खेळण्याच्या नादामध्ये अमित झेलचीच्या स्वरूपात बाद झाले आणि त्यांच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या वरती पोहोचता येतं. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीवित म्हात्रे पोहोचत आहेत. जसा उल्लेख आपण करतोय प्रत्येकाकडे काही ना काही आहे आणि आता तेच देण्याचा प्रयत्न जीवित मैदानाच्या आतमध्ये करतील. मधल्या फळीतील एक उत्तम दर्जाचे ते स्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जातात. आणि समोर स्वरूप कदमचं आव्हान आहे. स्वरूप कदम यांनी सुद्धा दम दाखवलाय मागच्या 3 चेंडूंवर. शेवटचा बॉल या षटकातला. हवेत आहे बॉल आणि स्वतः स्वरूप पुन्हा एकदा येतोय. आपल्या संघाची साथ देतोय. आपला टॅलेंट तिकडे दाखवा जिकडे खरंच त्याची गरज आहे. लगातार दुसरा धक्का देतोय स्वरूप कदम आणि आल्या पावली परत जीवित म्हात्रे.
5 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला 2 कॅप्टन टॉससाठी तयारीत राहायचं आहे. उमेश 11 हुमरट आणि साईश 11 सावंतवाडी. दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. उमेश 11 हुमरट आणि साईश 11 सावंतवाडी. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. समीर शिंदे जे उणीचे खेळाडू आहेत, उणी या गावाला रिप्रेझेंट करतायत राजापूर तालुक्यातून. त्याचमुळे आता पाहूया तो खेळ शेवटच्या षटकाचा समीर शिंदेचा राजापूर ग्रामीण स्टार्ससाठी संघाला कसा फायदा देऊन जातोय. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. राजापूर ग्रामीण स्टार्स आपल्याला 6 सामन्यांचं वेळापत्रक पूर्ण करायचं आहे, ते देखील योग्य त्या वेळी. काल शेवटच्या सामन्यामध्ये सुपर ओव्हरचा थरार आपण पाहिला आणि त्याचमुळे क्रिकेटच्या खेळासाठी समर्पित राहिलेली जी रसिक मंडळी आहेत, क्रीडा रसिक आहेत, ते रात्री 3 वाजेपर्यंत 70 स्पोर्ट्सवर तसेच या ग्रीन पार्कच्या स्टेडियमवर उपस्थित होते. समीर बॉलिंग ट्रॅकवर अराउंड अ विकेट. फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील लाऊड होती. बॉल डायव्हर्ट होतो स्क्वेअर लेगला. गोलंदाज स्वतः पोहोचेल बॉलवर. बॅटिंग एंडला थ्रो. इजाज कुरेशी डेंजर एंडला होते, पण थ्रो थोडासा ऑकवर्ड झाला आणि दरम्यान या 2 धावा मिळाल्यात. लेग बाईटच्या या 2 धावा इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. तर या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 54 या आकड्यावर. 54 रन्स ऑन बोर्ड. काय अप्रोच आहे गोलंदाजाचा. पहिल्याच बॉलवर फलंदाजांचे प्रयत्न उद्ध्वस्त करण्याचा चंग मानला होता गोलंदाज समीर शिंदेने. परफेक्शन आहे गोलंदाजांचा. आपण जर मागच्या 6 षटकांचा आढावा घेतला तर बॉल लेग स्टंपच्या बाहेर. इजाज सातत्याने प्रयत्न करतायत. कित्येक मैदानात त्यांनी गाजवलेले आहेत. त्यांचा गाजावाजा आपण कित्येक वेळा पाहिलेला आहे, पण तितकंच तोडीस तोड प्रत्युत्तर समीर शिंदे देत आहेत. दोन्ही बॉल जर आपण पाहिले तर त्यांनी ब्लॉक होलवर ठेवले होते, पण लेग स्टंपच्या बाहेर ठेवलेत. हीच एक बाब लक्षात घेण्यासारखी. आणि इजाज सातत्यानं ऑन साईडलाच बॉलला उडवायचा प्रयत्न करतायत. दोन्ही खेळाडू एकमेकांसोबत उभे ठाकलेले आहेत आणि आता यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा तो प्रयत्न फसलेला आहे. गोलंदाज आता भाव खाऊन जातो या षटकामध्ये. आतापर्यंत चांगली सुरुवात या षटकाची त्यांनी दिले. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. शेवटच्या षटकातला 4 चेंडूचा खेळ बाकी. 60 ओलांडेल का, ही चर्चा आता प्रेक्षकांमध्ये रंगू लागलेली आहे. RR11 डोंबिवली संघाकडून स्ट्रायकर एंडला इजाज, नॉन स्ट्रायकर एंडला भूषण गोळे साताराचा हा सुपरस्टार. एका बाजूला इजाज कुरेशी, उत्तम दर्जाचा स्ट्रायकर, ज्यांच्याकडून नेहमीच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असते. कित्येक मैदानांना त्यांनी आपलंसं केलेल्या प्रेक्षकांचं आवडतं नाव म्हणजेच इजाज. पण एका बाजूला आता समीर शिंदे, ती ओळख टिकवतोय आपल्या तालुक्याची, आपल्या संघाची. ऑन साइडला टोन केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक पोचतंय डीपीड विकेटचे. चुकलंय क्षेत्ररक्षण. क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नाही. 1-2 का 4 चौकार. 4 धावा. एफर्ट्स प्रत्येकाला द्यायचे. जर गोलंदाज एफर्ट्स लावतोय तर मग क्षेत्ररक्षकांना सुद्धा ती साथ द्यावीच लागेल आणि तसं दिलं नाही तर मग तुमच्या संघाला नुकसान होईल. आणि म्हणूनच आता जास्तीत जास्त धावा बनवण्याचा विडा जो उचललेला आहे आतापर्यंत इजाजने, तो पूर्ण करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. कटर्स आहेत आणि कुठेतरी कटर्सला ओळखणं तितकं जमून घेत नाहीये गोलंदाज. आता भाव खाऊन जातो या षटकावर. क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे तर 4 धावा खर्च झालेले आहेत, पण तरी देखील इजाज सातत्याने प्रयत्न करतोय आपल्या संघाला खुशी देण्याचा. आतापर्यंत चेंडू हाताळले ते या षटकातले 4. 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या आहे 59 धावा. 59 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. भूषण गोळे फ्रेश बॅटर, नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला सेट बॅटर इजाज. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. पुन्हा एकदा तोच अंदाज गोलंदाजाचा. झेरॉक्स कॉपी पहिल्या बॉलची आणि पुन्हा एकदा त्या कटरला ओळखताल आणि त्यांच्या कम्फर्ट झोन मध्ये खेळण्याचा ते प्रयत्न सातत्याने करतात. ऑन साइडला पुल करायचंय, पण ब्युटिफुल बॉलिंग आतापर्यंत गोलंदाज समीर शिंदेची पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल बाकी पहिल्या डावातला. फुल टॉस बॉल फोर्स केलाय. लॉंग ऑन आहे. प्रयत्न करतायत. बॉल जाईल सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवर उत्तम फटक्याचा आविष्कार. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन आणि पूर्ण केलंय. 6 धावांचं इंटेन्शन. इजाज कुरेशी षटकार. हॅलो हॅलो
उमेश 11 हुमरट आणि साईश 11 सावंतवाडी या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे। आमच्या मिठगाव गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री राजू नरे यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत। उमेश 11 हुमरट आणि साईश 11 सावंतवाडी दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे। धन्यवाद। 64 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 65 झाल्या, त्यांना जिंकण्यासाठी 66 धावांची गरज आहे। 36 चेंडू 66 धावा राजापूर ग्रामीण स्टार आणि त्या पुढच्या डावाचं अनालिसिस तुम्हाला ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूया कोकणातला रत्न मिस्टर अमोल जमदाडे सर। तोपर्यंत जाऊया टॉस बॉक्स मध्ये, करूया पुढच्या सामन्याचा टॉस आणि ती प्रक्रिया सांभाळतील मिस्टर मंगेशजी पारकर। दोन संघ तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळतील, उमेश 11 हुमरट आणि साईश 11 सावंतवाडी। ओव्हर टू यू जानवी मॅम अँड मंगेश सर। हॅलो, उमेश 11 हुमरट आणि साईश 11 सावंतवाडी दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे। साईश 11 सावंतवाडीचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत। उमेश 11 हुमरट यांच्यासाठी हा शेवटचा कॉल असणार आहे। धन्यवाद। हॅलो, काका नरे या ठिकाणी यायचं आहे। हॅलो, धन्यवाद मनीष पाटील सर। उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे हॅलो, आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। अखंड भारताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती गणपती गजाननाला नमन करत येथील स्थानदेवता इष्टदेवता आणि ग्रामदेवता यांच्या चरणी नतमस्तक होत रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओडम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2025 सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्यात मोठ्या रकमेची डे नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय। आजची आहे तिसरी रजनी आणि पहिल्या लढतीला दुसऱ्या डावाला प्रारंभ होतोय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झालेत, स्ट्रायकिंग येईल बॅटर देखील तयार झालेत। अकुटप्याचा बॉल बॅकफुटवरती जात पंच केलाय, चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने। एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढतीये व एकेरी धावेने स्वतःचं व्यक्तिगत खातं ओपन केले। 66 धावांचं लक्ष्य आहे। मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं। यावेळेला मात्र लढावं लागेल। राजश्री पवार लोके मॅडम यांच्या मालकीचा संघ RR11 डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला त्यांची गाठ पडली आहे राजापूर ग्रामीण स्टार क्रिकेट टीमच्या सोबत, त्याचे संघ मालक आहेत विनायकजी कदम।
दोन्ही संघ मालकांना देखील खूप सारे आपण शुभेच्छा कळवत आहोत या सामन्याच्या निमित्ताने. आणि डावाच्या दुसऱ्या सत्रामधील पुढचा बॉल आपण पाहतोय. स्विंग चेंडू बॅटला चुकवत यष्टिरक्षकाच्या दिशेने आला. यष्टिरक्षक आपण पाहतो योगेश पेनकर यांना, आणि त्या दरम्यान एक डॉट बॉल देखील घेतलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज व्यक्तिगत कुड्यातलं पहिलं षटक फेकतायत राजू. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने यावेळेला प्रसादच्या बॅटमधून निघाला फटका, हवेत आली आहे विकेट. मिड ऑफला आहे क्षेत्ररक्षक. पहिल्या गड्याच्या रूपाने परतावं लागेल तंबूच्या आसरेला फलंदाज प्रसादला. नवीन फलंदाज स्वरूप कदम मैदानामध्ये चाललेत. राजापूर ग्रामीण स्टार क्रिकेट टीम पाठलाग करते 66 धावांचा. फलकावरती धावा आहेत फक्त एक. आउट झालेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या गड्याच्या रूपाने प्रसाद भुते माघारी परतलाय. राजापूर रत्नागिरी जिल्ह्यामधील हे सगळे खेळाडू आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर RR11 डोंबिवली क्रिकेट टीम मध्ये मुंबई, रायगड, पनवेल परिसरातले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि यानंतरचे जे पुढचे 2 सामने होणार आहेत उमेश 11 हुमरट आणि साईश 11 सावंतवाडी, त्यामध्ये उमेश 11 हुमरट क्रिकेट टीम मध्ये देखील पुणे परिसरातले खेळाडू आहेत. साईश 11 सावंतवाडीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आणि पुण्याचे खेळाडू आहेत. यावेळेला ड्राईव्ह केला ऑन साईडला फटका समोर त्या दिशेने खेळला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑनला दरम्यानच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. 2 धावा फलकावरती लागलेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय RR11 डोंबिवली. आणि या सर्व क्षेत्ररक्षकांच्या टी शर्ट वरती तुम्हाला 23 आकडा पाहायला मिळतोय. आता प्रेक्षकांना प्रश्न पडला की हा 23 आकडा सगळ्यांच्या पाठीवरती का आहे. यावेळी ऑफ वरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पॉइंट आणि गलीच्या मधनं खेळायचा एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. तर आपण चर्चा करत होतो 23 या आकड्याची. या सर्व क्षेत्ररक्षकांच्या RR11 डोंबिवली क्रिकेट टीमचे जे खेळाडू आहेत त्यांच्या पाठीवरती 23 आकडा आहे. या संघाचे जे ओनर आहेत राजश्री पवार लोके मॅडम यांची जी कन्या आहे रोशनी पवार यांची जन्मतारीख आहे 23 आणि त्यामुळे 23 हा आकडा सर्व क्षेत्ररक्षकांच्या सर्व खेळाडूंच्या पाठीवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. 23 आकडा खूप लकी आहे यांच्यासाठीच आणि त्यामुळे 23 आकडा टी शर्ट वरती आपल्याला पाहायला मिळालाय. रोशनी पवार यांचा वाढदिवस 23 तारीखला असतो आणि 30 तारीख तुम्हाला पाहायला मिळते. तर 1 ने धावसंख्या पुढे जाते 4. 1 बाद 4. 65 धावा फलकावरती RR11 डोंबिवलीच्या 66 धावांचं उत्तर देतोय राजापूर ग्रामीण स्टार क्रिकेट संघ. पहिलं षटक संपलंय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आले आहेत फक्त 4. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. डबाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ तुम्ही पाहताय यूट्यूबच्या माध्यमातून. जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत आपलं मनापासून स्वागत. स्पर्धेची आजची 3री रजनी तुम्ही पाहताय. पहिल्या रजनीमध्ये AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीम उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करते आणि कालच्या रजनीमध्ये सुपर ओव्हरच्या लढतीत अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमने विजय नोंदवला आणि त्यांचा सेमीफायनलमधला प्रवेश निश्चित झाला. गोलंदाजी मार्कवरती व्यक्तिगत कुड्यातलं पहिलं टीमच्या माध्यमातून दुसरं षटक फेकण्यासाठी भूषण गोळे मॅन फ्रॉम सातारा. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या इनकडून भूषण गोळे तयार झाले. त्यांच्या समोर डावखुरे बॅटर स्वरूप तयार. चांगला बॉल प्रचंड वेगात यष्टिरक्षकाच्या दिशेने गेला. वेगावरती स्वार झालेत. तर वेग आहे, अचूकता देखील आहे भूषण गोळे यांच्याकडे, कारण कित्येक स्पर्धा खेळलेत. मोठमोठ्या सामन्यांमध्ये एक प्रेशर झेलण्याची गोलंदाजी देखील त्यांनी केली आहे आणि प्रेशरमध्ये या खेळाडूचा खेळ नक्की दबावामध्ये चांगला पाहायला मिळतो असा हा भूषण गोळे मॅन फ्रॉम सातारा. याही वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे चाललाय. चेंडू मिड विकेटच्या दरम्यान जातोय आपल्याला पाहायला मिळालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल आणि जोपर्यंत चेंडूची परती येते फक्त 1 धाब्यांचा कालावधी 5. 1 षटक 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय.
ग्रीन पार्क स्टेडियम वरती क्रिकेटचे रणसंग्राम तुम्ही पाहतात. कालचा दिवस, कालची रात्र, सुपर ओव्हरची लढत, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमधला कालचा शेवटचा सामना आज पुन्हा एकदा नक्की बघा. ज्या प्रेक्षकांनी प्रत्यक्ष पाहिला नाहीये किंवा रात्री जे प्रेक्षक लवकर झोपले आहेत त्यांनी आज तो सामना पुन्हा एकदा नक्की पहा. चेंडू हवेत, विकेट येण्याची शक्यता आहे. गोलंदाज पोहोचले चेंडूपर्यंत, कॉटन बोल्ड, बाद झालेत फलंदाज संकेत कडू. विकेट नंबर 2. अनपॉसिबल हॅट्रिक साठी गोलंदाज भूषण गोळे तयार होतील. 2 मध्ये 2 विकेट मिळवलेत, ते विकेट मिळवतील का? तिसरी होईल का हॅट्रिक? चांगला बॉल, लेन बॉल आहे, ते ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक. आपण पाहतोय शॉट्स कव्हरला, चेंडूला रोखलंय, धाव निघणार नाहीये. टीमची धावसंख्या फक्त आहे 5. गडी आउट झालेत आतापर्यंत 3 मोहरे तंबूच्या आश्रयाला परतलेत राजापूर ग्रामीण स्टार क्रिकेट संघ. आता मात्र थोडासा नक्की अडचणीमध्ये आलाय. भूषण गोळी तयार, चांगला बॉल, इथे ड्राईव्ह करत असताना आपण पाहिलं शॉट्स कव्हरला, मात्र यावेळेला धावेसाठी निघालेत, धाव घेतली आहेत, धोका पत्करलाय आणि एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. 5 वरून धावसंख्या पुढे जाईल. 6 षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त 4 धावा आणि या षटकामध्ये खर्च केली फक्त 1 धाव. गोलंदाज भूषण गोळे यांनी. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 6. डावाच्या पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर रजत मुंडे यांनी 26 धावांचं योगदान दिलं होतं आणि त्यांच्या 26 धावांच्या बहारदार खेळीच्या जोरावरती 65 धावांची टोटल RR11 डोंबिवली क्रिकेट टीमची. गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल, गोलंदाजी मार्कवरती राजू तयार झालेत. चांगला बॉल खाली राहिलाय, उत्तर नाहीये, चेंडू गेलाय सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने. योगेश पेनकर आहेत यष्ट्यांच्या मागे, बॉलला कलेक्ट केले. टिंब चेंडू पाहायला मिळालाय. 2 षटक 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. फलकावरती धावा आहेत फक्त 6. 66 धावांचा पाठलाग करायचा. याही वेळेला धीम्या गतीचा बॉल बॅटला चुकवलंय, यष्टिरक्षकाच्या दिशेने आलाय. खराब फलंदाजी आहे. स्ट्रायकिंग एरियाला जर आपण पाहिलं तर संकेत आहेत, सचिन शिवणेकर आहेत. राजापूर परिसरातला हा एक सुपरस्टार खेळाडू आहे, मात्र मोठा खेळ करावा लागेल.
ऑन साइडला खेळला, थोडीशी नजर चेंडूवरती नव्हती तरी देखील एक चांगला फटका टाइम झालाय आणि क्रिकेट हो या प्यार टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू मॉडलाईनच्या बाहेर RPM चौकार. बऱ्याच वेळानंतर चौकार आलाय आणि 4 धावांनी टीमची धावसंख्या फलकावरती लागली आहे. 10 षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. सुंदर फटका ऑन साइडला काऊ क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये गॅप आहे. ही गॅप शोधण्याचा प्रयत्न इथे बॅटरच्या माध्यमातून आपण पाहतोय. सचिन शिवणेकर रिदम मध्ये येत आहेत. 2 चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत त्यांनी वसूल केलेत. 2 ने टीमची धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे. 12-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत आणि गोलंदाजीसाठी आपण तयार झालेत. राजू पालडी रिव्हर्स डेम अपील LBW आउट लेग बिफोर विकेट. संकेत आउट होत आहेत. विकेट नंबर 4. टीमची धावसंख्या फक्त 12. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या आयोजनामधून साकार होत असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वर्ल्ड कप तुम्ही पाहताय. भाईजी नरे साहेब जे प्रथम नागरिक आहेत मिडभाव गावचे, अध्यक्ष आहेत रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावचे आणि माथाडी कामगार नेते आणि सामाजिक कार्यकर्ते शैलेजी लोके साहेब यांच्या संकल्पनेमधून होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं कार्डियक ॲम्ब्युलन्स देखील रामेश्वर प्रतिष्ठानच्या ताफ्यामध्ये दाखल झाली आहे. एक खूप चांगलं योगदान आतापर्यंत रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावने दिले. प्रत्येक वेळी वेगवेगळे उत्सव त्यांच्या माध्यमातून साजरे केले जातात. क्रिकेटचा महोत्सव देखील सातत्याने नाईट टुर्नामेंट सलग 7व्या पर्वामध्ये तुमच्या सगळ्यांच्या भेटीला आली आहे. गोलंदाज तयार झालेत. बॅटर तयार आहेत. अकुटप्याचा बॉल चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन कडे. यावेळेला येईल चौकार. RPM चौकार. चार धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे 16. एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाजी करत असताना फलंदाज निवृत्ती यांच्या बॅटमधून 16 धावा फलकावरती लागल्यात. 66 धावांचं मोठं लक्ष्य आहे. विजयासाठी अजून 50 ची गरज आहे. 18 चेंडू आणि 50 धावा हे विजयासाठी समीकरण आहे. RR11 डोंबिवली क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये राजापूर ग्रामीण स्टार क्रिकेट टीमला बनवायचे आहेत. 18 चेंडूमध्ये 50 धावा. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अथक परिश्रम मेहनत याच्या जोरावरती ग्रीन पार्क स्टेडियम वरती क्रिकेटचा रणसंग्राम रंगताना आपण पाहतो. 5 लाख रुपयांची नगद राशी प्रथम क्रमांकासाठी आणि चमचमती ट्रॉफी. यावेळेला जबरदस्त फटका ताकद लावली आहे आणि चेंडूला यावेळेला हो कलेक्ट केलंय. क्षेत्ररक्षक आहे अमित नाईक आणि अमित नक्की आठवण झाली आहे सूर्यकुमार यादवने जो झेल टिपला वर्ल्ड कप मध्ये त्या झेलची आठवण झाली आहे. विकेट आली आहे. फलंदाज आउट झालेत. स्वरूप टेंगुडीचे तर इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये चाललेत. ओमकार थाळी जे इम्पॅक्ट खेळाडू आहेत समीर शिंदे यांना आउट केले आणि ओमकार थाळी यांना मात्र इन केले. इनफॅक्ट खेळाडूचा सिग्नल देखील पंचांनी कळवलाय. विकेट नंबर 4 आली आहे. फलकावरती धावा लागलेत फक्त 16. 50 ची गरज आहे. 17 चेंडू 50 16 चेंडू आणि 50 धावा हे विजयासाठीचं समीकरण आहे. यापुढचा सामना लगेचच तुमच्या भेटीला येईल. साईश 11 सावंतवाडी महादेव नाईक यांच्या मालकीचा संघ आहे. उमेश 11 हुमरट उमेशजी वांगणकर यांच्या मालकीचा संघ आहे. यावेळेला चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. चेंडूपर्यंत जात आहेत स्वीपर कव्हरच्या दिशेने. दरम्यानच्या कालावधीमध्ये हा झेल सोडलाय. 2 धावामध्ये हा फटका रूपांतरित केला गेला. टीमची धावसंख्या 2 ने वाढते. 18
विजयासाठी अजून 48 धावांची गरज. उमेशजी वांगणकर यांच्या मालकीच्या संघामध्ये पुणे परिसरातले खेळाडू आहेत. उमेश 11 हुमरटमध्ये आणि साईश 11 सावंतवाडी क्रिकेट टीममध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आणि पुणे असं कॉम्पिटिशन. यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल गोपाल बट्टा देखील यानंतरचा सामना खेळत आहेत. वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर रोहित खरात हे देखील एक सुपरस्टार खेळाडू यानंतरचा सामना खेळणार आहेत. उमेश 11 हुमरट आणि त्यांच्या विरोधामध्ये साईश 11 सावंतवाडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कालचा दिवस आपण पाहिला सुपर ओव्हरची लढत दाजी नाईक यांनी अक्षरशः गाजवली. दाजी यांनी 3 धमाके केले, 3 ब्लास्ट केले आणि 3 गगनचुंबी षटकारांच्या जोरावरती सुपर ओव्हरची लढत जिंकत अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमने उपांत्य फेरीमधला प्रवेश निश्चित केला. यावेळेला जर आपण पाहिलं तर भूषण गोळे गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे, कॉल दिलाय. लाईनच्या बाहेर पिचिंग आहे का हे पाहिलं जाईल आणि त्यासाठीच पंचांकडे कॉल दिलाय. टीमची धावसंख्या फलकावरती थांबली आहे 19 धावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये जर पाहिलं तर मालवणी समालोचक बादल चौधरी, मराठी समालोचक मनीष पाटील आणि मी समालोचक अमोल जमदाडे. काही वेळातच कुणालजी दाते यांचं देखील या ठिकाणी आगमन होईल. तर नो बॉल आहे, पंचांनी कॉल दिलाय. तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय, सिग्नल आलाय, नो बॉल आहे. फ्री डील. नो बॉल कधीच ऐकता येत नाही, सोबत येताना तो फ्री हिटला घेऊन येतो, त्यामुळे मनपसंत फटका खेळावा लागेल. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर ओमकारला जो इनफॅक्ट खेळाडू आहे, याच वेळेला संधी आहे मोठा फटका टोलवण्याची. चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर काढलाय, बाहेर वळवलं, वेग आहे आणि त्याच पद्धतीने स्विंग देखील आहे. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय भूषण यांना. त्यांच्याकडे कल्पकता आहे, अनुभव आहे आणि याचा परिपाक, याचा मिलाप आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आउट ऑफ स्टेशनचे खेळाडू आहेत, लांबून आलेत आणि त्यामुळे त्यांचा खेळ देखील. राजापूर ग्रामीण स्टार क्रिकेट टीमच्या माध्यमातून राजापूरचा हा देखील एक सुपरस्टार खेळाडू आहे. प्रदीर्घ अनुभव आहे याच्या गाठीशी, मात्र अनुभवाचं गाठोडं आता उघडावं लागेल. सामना थोडासा लांब होत चाललाय, विजयापासून दूर होत चाललेत राजापूर ग्रामीण स्टार क्रिकेट टीम. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर RR11 डोंबिवली क्रिकेट टीमने मजबूत पकड निर्माण केली आहे, वर्चस्व प्रस्थापित केले. प्रथमतः फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजीच्या विभागामध्ये वर्चस्व प्रस्थापित करत असताना आपण पाहतोय RR11 डोंबिवली. राजश्री पवार लोके मॅडम यांच्या मालकीचा संघ आहे. गोलंदाज तयार झालेत. यावेळेला बॅकफुटवरती जात बादशाह विजय पावले. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहतायत. हाफ ट्रॅकर होता आणि त्याला समोरच्या दिशेने खेळले तर मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव येणार आहे आणि एकेरी धावणी धावसंख्या पुढे जाते. 22 धावा फलकावरती आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. विजय पावले महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने आपला एक वेगळा ठसा उमटवला. विजय पावले सांगली एक्सप्रेस या टोपण नावाने देखील हा खेळाडू ओळखला जातो. मांगले गावचा हा खेळाडू आहे आणि त्याच पद्धतीने खूप चांगला योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून देखील तो देतोय. समोरून थोडीशी खराब फलंदाजी होते राजापूर ग्रामीण स्टार क्रिकेट टीमची. खाली राहिला बॉल, यावेळेला देखील आलाय डॉट. टिंब चेंडू. विजय पावले यांच्याकडे ॲक्युरेसी आहे, अचूकता आहे. अचूकता सातत्याने पाहायला मिळाली आहे आणि कित्येक वर्ष गोलंदाजीच्या विभागावरती आपलं प्रभुत्व निर्माण केलंय. यावेळेला धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी कळवलंय की हा एक्स्ट्रा बॉल आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते आहे. अतिरिक्त धावांनी सांघिक धावसंख्या परावर्तित झाली आहे 23. टी शर्ट वरती देखील 23 आकडा आहे आणि धावसंख्या देखील 23 झाली आहे. अपील केले बॅटला ब्रश करत. बॉल रक्षकाच्या दिशेने आले विकेट. विकेट नंबर 7. सिद्धांत नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत.
पावसकर हॉटेल आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी डाव्या बाजूला. लज्जतदार जेवणाचा, स्वादिष्ट जेवणाचा नक्की आनंद घ्या. भाई पावसकर, दादा पावसकर आणि त्यांची संपूर्ण टीम मनापासून धन्यवाद आहेत. आणि इतर देखील चांगले हॉटेल्स आपल्याला आमच्या समोरच्या कक्षाच्या उजव्या बाजूला देखील पाहायला मिळतात. त्या ठिकाणी देखील आपण सगळ्यांनी नाश्ता आणि भोजनाचा नक्की आनंद घ्या. 5 षटकांचा खेळ संपलाय, फलकावरती आलेत फक्त 24-66चा पाठलाग करायचा आहे. आणि विजयासाठी जरा पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 24 धावा फलकावरती आहेत, 42 धावांची गरज. 6 चेंडू 42. सामन्याला सुरुवात होते. डावाच्या दुसऱ्या सत्रामधील शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती प्रसन्न पाटील. गोलंदाज तयार झालेत. प्रसन्न पाटील, मॅन फ्रॉम रायगड, गोलंदाज तयार. चांगला बॉल बाहेर काढलाय. उत्तर नाहीये स्ट्रायकिंग रेंजच्या बॅटरकडे, फक्त भलवण्याचं काम केलंय. क्रिकेटमध्ये वल्ले मारण्याला काही महत्व नाहीये, त्यामुळे हा डॉट बॉल घेतलाय. सामना खूप दूर चाललाय, दिल्ली बहुत दूर आहे. आणि यावेळेला एकतर्फी होत जाणारी लढत RR11 डोंबिवली क्रिकेट टीमचा वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय. शपल क्रॉस झालेत आणि या दरम्यान व्हाईट बॉलची मागणी केली. व्हाईट बॉल देखील पंचांनी कळवलाय. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. एकने धावसंख्या बदलेल 25. अच्छा, तिसऱ्या रजनीमधील पहिलीच लढत तुम्ही पाहतायत. कालच्या दिवशी अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम सेमीफायनल मध्ये प्रवेश करते. हा ट्रॅकर आहे आणि या चेंडूवरती देखील उत्तर नाहीये. फक्त सामना पूर्ण करण्याचं काम बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमच्या माध्यमातून होणार आहे, कारण कोणताही प्रतिकार होत नाहीये. समोरून कडवट गोलंदाजी होतीये आणि या तिखट कडवट माऱ्या समोर पुरती नांगी टाकतायत राजापूर ग्रामीण स्टार क्रिकेट टीमचे खेळाडू. समोर व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत, त्यामुळेच थोडासा दबाव देखील आहे. मात्र दबावातून बाहेर यावं लागेल. राजापूर ग्रामीण स्टार क्रिकेट टीमला ऑन साईडला खेळलं, फ्लिक करायचा प्रयत्न. इथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे काऊ क्षेत्रामध्ये आली आहे. विकेट नंबर 8 आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या फलकावरती थांबली आहे फक्त 25-8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यापुढचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उमेश 11 हुमरट ज्या टीम मध्ये आहेत पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खेळाडू. दुसऱ्या बाजूला त्यांची गाठ पडली आहे साईश 11 सावंतवाडी क्रिकेट टीमच्या सोबत. या टीम मध्ये देखील आहेत पुणे परिसरातले खेळाडू. साईश 11 सावंतवाडी महादेव नाईक यांच्या मालकीचा संघ आहे. उमेश 11 हुमरट उमेशची वांगणकर यांच्या मालकीचा संघ आहे. दर्शन बांदेकर असतील, गोपाळ भट्ट असतील यांचा खेळ देखील यानंतरच्या मॅच मध्ये तुम्ही पाहणार आहात. आणि उमेश 11 उमरट क्रिकेट टीम मध्ये पुणे परिसरातले खेळाडू आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय रोहित खरात देखील आहेत ज्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुपरस्टार खेळाडू आलेत, स्टार कास्ट आहेत, मोठी मोठी नावं आपल्याला कागदावरती तर पाहायला मिळतात. प्रत्यक्ष मैदानामध्ये आज काय करतील याकडे देखील प्रेक्षकांचं लक्ष लागलंय, कारण किती मोठा खेळाडू असला तरी प्रत्येक सामन्याची सुरुवात ही शून्यातून करावी लागते. प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार झालेत. कॉम्बॉक्सच्या एंड कडून त्यांच्या समोर आहे फलंदाज टावकुरा बॅटर अमित. चांगला बॉल पाहायला मिळाला, मागे गेलाय. डॉट टिंब चेंडू आहे. वेग देखील आहे, चेंडू वळवण्याची कल्पकता आहे, अनुभव आहे प्रसन्न पाटील यांच्याकडे आणि त्यामुळेच रायगड वरून या खेळाडूला बोलवले गेले. प्रचंड मागणी असणारा खेळाडू, रायगड परिसरामधला, अचूकतेचं माहेरघर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रसन्न पाटील तयार. पायामध्ये टाकलं. या वेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळायचं आहे, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. लेग बाईचं सिग्नल पंचांनी कळवलंय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते आणि धावसंख्या पुढे जाते 26. विजयासाठी 40 धावांची गरज. शेवटचं षटक चालू आहे, फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडू आणि 40 धावा, इतकं मोठं आव्हान आहे. म्हणजे एवढं मोठं आव्हान पेलवायचं तर हत्तीला आपल्या डोक्यावरती उचलून घेण्यासारखं आहे, एवढं मोठं आव्हान. धीम्या बॉल बॅक ऑफ लेन डिलिव्हरी पाहायला मिळाली प्रसन्न पाटील यांची. डॉट टिंब चेंडू. सामना संपलाय, सामना जिंकलाय.
RR11 डोंबिवली क्रिकेट टीमने 23 आकडा नक्की लकी ठरलाय. रोशनी पवार यांचा वाढदिवस 23 ला आणि तोच आकडा पाठीवरती घेऊन मिरवतायत RR11 डोंबिवली क्रिकेट टीमचे खेळाडू. त्यांना हा आकडा लकी ठरलाय. पहिल्या मॅच मध्ये सामना जिंकलाय. राजापूर ग्रामीण स्टार क्रिकेट टीमचा पहिल्या सामन्यामध्ये झालाय पराभव. मात्र ही लीग स्टेज आहे, अजून एक संधी नक्की मिळेल. चला, मैदानामध्ये अजिबात कोणीही प्रवेश करू नका. खेळपट्टीवरती खेळण्याची मुभा नाहीये. आयोजन कमिटीकडून तुम्हाला सक्त सूचना आहे. खेळपट्टीवरती आपण सराव करू शकणार नाहीये. प्रेक्षकांनी देखील मैदानामध्ये जायचं नाहीये. खेळाडूंनी देखील मैदानामध्ये थांबू नका. चला, मैदानाच्या बाहेर या, मैदान मोकळं करा. या पुढचा सामना तुमच्या भेटीला येईल. उमेश 11 हुमरट विपक्ष साईश 11 सावंतवाडी. हाय व्होल्टेज ड्रामा होईल, होईल काटेकी टक्कर. कोण होईल कोणावर भारी. चला तर मग जय्यत करूया. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या तिसऱ्या रजनीतील दुसऱ्या लढतीची तयारी. कोण जिंकेल हा सामना. उमेश 11 हुमरट बनाम साईश 11 सावंतवाडी. काही वेळातच येईल हा सामना तुमच्या भेटीला. कुठेही जाऊ नका. किती महत्वाचं काम असलं तरी ते बाजूला ठेवा. चॅनल बदलू नका. रिमोटला तर हात लावूच नका. हा सामना तुम्हाला आनंद देणार आहे. आपने ये मॅच नहीं देखा तो आपने क्या देखा. या पुढचा आवाज मायक्रोफोनवरती बदलेल. ऐकूयात सर बादल चौधरी, मालवणीचे सम्राट. मालवणी भाषा साता समुद्रपार ज्यांच्या माध्यमातून पोहोचली ते आमचे मालवणीचे सम्राट. सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान. मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांनी मालवणीचा झेंडा रोवला, मालवणीची पताका फडकवली, ते बादल चौधरी यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी थांबतोय. मात्र तुम्ही अजिबात थांबू नका. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वर्ल्ड कप तुम्ही पाहताय. चला, मैदानावरती कोणीही सराव करायचा नाहीये, अन्यथा तुम्हाला आयोजन कमिटीकडून काही पेनल्टी मिळण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला फायनल सूचना आहे, खेळपट्टीवरती कोणीही सराव करायचा नाहीये आणि ही शेवटची सूचना आहे. कृपया संघातील खेळाडूंनी लक्ष द्या. सामन्याला सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलेला आवाज सर बादल चौधरी. चला, मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कोणाला मिळाला ती देखील आपण माहिती घेऊया. भूषण गोळे 2 षटक 7